अंबाजोगाई शहरात गेल्या 30 वर्षापासून हॉटेल व लॉजिंग व्यवसायात रमणारे प्रसिद्ध उद्योजक गोरख बापू मुंडे यांनी स्वतःला व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात झोकून दिले आहे। काल शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी अंबाजोगाई शहरात दाखल झाली। या पालखीचं हॉटेल संतोष व लॉजिंग समोर जोरदार स्वागत करण्यात आलं। भाविक भक्तांना व वारकरी बांधवांना थंड आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं। तसेच प्रत्येक वारकऱ्यांचं स्वागत या ठिकाणी गोरख बापू मुंडे व हॉटेल संतोषच्या वतीने करण्यात आलं। गोरख बापू मुंडे हे कृषी क्षेत्रात रमणारे व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीने काळवटी परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला आहे। तसंच शेतीमध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचं प्रमाण मोठं आहे। हॉटेल संतोष पॅलेस समोर झाडं लावण्यात आली आहेत। या झाडांच्या सावलीचा अनेक भाविक भक्तांनी या दरम्यान आसरा घेतला। हे चित्र पाहून गोरख बापू मुंडे भारावून गेले आणि प्रत्येकानं एक झाड आपल्या दारात लावलंच पाहिजे असा एक सामाजिक संदेश या ठिकाणी दिला। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।